रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण अहिल्यानगर स्पेशल कढी वड्याची रेसिपी तयार करणार आहोत। तर त्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते आता बघूया। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। कढी वडा बनवण्यासाठी या ठिकाणी आपल्याला लागणार आहे 2 ते 3 बटाटे उकडलेले मी घेतलेले आहेत। आता आपण साल काढून घेऊया। बघू शकता आपलं साल काढून झालेलं आहे बटाट्याचं। आता आपण चटणी तयार करून घेऊया बटाट्याची। गॅसवरती कढई ठेवलेली आहे। या ठिकाणी आपल्याला 1 चमचाभर तेल टाकून घ्यायचं आहे। तेल तापलेलं आहे, यामध्ये थोडंसं जिरं टाकून घ्यायचं आहे। जिरं तडतडलं आहे, लगेच यामध्ये कांदा टाकून घ्यायचा आहे। कांदा छान फ्राय झालेला आहे, जास्त करपू द्यायचा नाही कांदा आपल्याला। आता यामध्ये आपल्याला अर्धा चमचा हळद टाकून घ्यायची आहे। यामध्ये आपल्याला मॅश केलेला, त्यामध्येच आपल्याला 1 चमचाभर हिरवी मिरची पेस्ट टाकून घ्यायची आहे। चवीनुसार मीठ, अर्धा चमचा आमचूर पावडर आणि वरून थोडीशी कोथिंबीर। पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे चांगल्या प्रकारे। आपली वड्याची चटणी तयार झालेली आहे। आता आपण बेसन पीठ भिजवायला घेऊया। यामध्ये आपल्याला 1.5 वाटी बेसन पीठ टाकून घ्यायचं आहे। यामध्ये चवीनुसार मीठ, थोडासा चिमूटभर खाण्याचा सोडा, अर्धा चमचा हळद। आता आपण मिक्स करून घेऊया। आपल्याला बटाटे वडे बनवायचे आहेत। बटाटे वडे बोलतील अशा प्रकारे आपल्याला बेसन भिजवून घ्यायचं आहे। बघू शकता अशा प्रकारे आपल्याला बॅटर तयार करायचं आहे। आता आपण वडे तळायला घेऊया। कढईमध्ये तेल टाकून घेऊया। अशा प्रकारे आपण आता छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे आहेत। अगोदर या साईजचे, तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जशी पाहिजे तशी तुम्ही करू शकता। अशा आकाराचे किंवा मग याच्यापेक्षा मोठी केली तरी चालते। अगोदर आपण असे गोळे बनवून घेऊया। बघा अशा प्रकारे मी या ठिकाणी गोळे बनवून घेतलेले आहेत। आता आपण तळायला घेऊया। तेल तापलेलं आहे, आता आपण वडे टाकून घेऊया। आता आपण वडे काढून घेऊया। अशा प्रकारे आपल्याला तळून घ्यायचे आहे। अशा प्रकारे आपण सर्व वडे तळून घेऊया। बघू शकता या ठिकाणी मी अर्धी वाटी दही घेतलेला आहे। थोडंसं मिक्स करून घेऊया अगोदर गाठी पूर्ण। दह्याची आपल्याला आता कढी करून घ्यायची आहे। आता यामध्ये आपल्याला
1 चमचा बेसन टाकून घ्यायचं आहे, हिरवी मिरची पेस्ट अर्धा चमचा, यातच आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि पूर्ण अगोदर मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपण कढी बनवायला घेऊया। कढी बनवण्यासाठी या ठिकाणी आपल्याला अर्धा चमचा तेल टाकून घ्यायचं आहे। तेल तापलेलं आहे, मोहरी टाकून घेऊया, जिरं थोडंसं, यामध्येच आपल्याला लसूण पेस्ट टाकून घ्यायची आहे। आणि अर्धा चमचा हळद आणि त्यानंतर कढी फोडून घेऊया। थोडंसं यामध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे। आपल्याला कढी जास्त पातळही करायची नाही आणि जास्त घट्ट देखील करायची नाही, अशा प्रकारे कन्सिस्टन्सी ठेवायची आहे कढीची। आता आपण कढीला एक उकळी येऊ देऊया। बघा, अशा प्रकारे आपली कढीला छान उकळी आलेली आहे। यामध्ये आपल्याला थोडीशी साखर टाकून घ्यायची आहे, अर्धा चमचा साखर टाकून घ्यायची आहे। आपली कढी तयार झालेली आहे। आपली कढी वड्याची रेसिपी तयार झालेली आहे। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।